श्री गणेशाय नमः. ओम नमोजी सद्गुरु, नाटकी निर्विकल्पतरू, नेणे विधाताही तुझा पारू, पडे विचारू श्रुतिशास्त्रा. जय जयाजी वीराधिराजा, जय जयाजी धीराधिराजा, जय जयाजी भावाधिराजा, जय गुरुराजा देवनाथा. जय जयाजी गुणातीता, जय देशकालबंधनरहिता, अनंता अपारा अच्युता, भक्त मनोरथा पुरविसी. जय जयाजी परमहंसा, जय जयाजी श्रीनिवासा, जय जय विजय श्री विलासा, पुरुषार्थ साहसा परमार्था. आधीच रम्य भक्ती सगुण, तियात देवनाथ चरित्र गहन, ऐकता भवबंधन खंडन, पुण्य पावन भक्तगणा. नाथ गुणगानी ऱ्हास दोषांचा, स्तवनी वास हो सद्गुरूचा, अखंड उत्सव भाग्योदयाचा, सर्व सिद्धींचा संतोष. माझी ती सैरा बडबड, वाकुडी तिकुडी असे उनाड, असंबद्धा सुसंबद्ध देवनी जोड, श्रीहरी ते गोड करीतसे. थोर उपकारी श्री गोपाळ सखा, जेणे संचिले गुरुचरित्र देखा, भालचंद्रनाथे केले शब्दांका, निज भक्त सुखा कारणी. माझी मूर्खपणाची मिरासदारी, नेणे कविता कला अलंकारी, परिवर्धहस्त सद्गुरूचा श्री, चरित्र वैखरी वानवी. म्हणूनची गोडी निरूपणा, सकल तृप्तीदायक जना, नाथ चरित्र जगोद्धरणा, प्रीती अर्चना अर्पणही. आता जोडावे कथानुसंधान, मागील अध्यायी गुह्य गहन, केला उपदेश व्यावहारिकही पूर्ण, निघती काशी गमन करावया. रामटेक क्षेत्रापर्यंत भक्तजन, भोसले नृपतीही नागपुराहून, निरोप देण्या आले भावपूर्ण, दयाळनाथही येऊन थांबले. 3 रात्री तेथ मुक्काम केला, भजन कीर्तनाचा जल्लोष झाला. नाथांनी सर्व अर्पण केले दयाळा, भजन मंडळीला घेऊन निघाले. सद्गुरु तो जळी स्थळी पाषाणी, सर्वात्मक तो त्रिभुवनी, ऐसेच धर्मकाच्या कारणी, येती अवतरुनी भूलोकी. जो देव तोची भक्त, भक्तरूपे प्रकटे भगवंत, संरक्षावया साधु सज्जन संत, करण्या संस्थापन धर्माचे. रामटेकाहून राजा तैसे भक्तजन, परतले दयाळनाथही स्वस्थान, करीत जागोजाग हरिकीर्तन, काशिसी आगमन हो नाथा. फिरत पातले वाराणसीसी, पातले सद्गुरु स्वानंदवासी, वसत मल्हारी शिष्यापाशी, तच्चरितासी अवधारा. साक्षात परब्रह्म श्री देवनाथ, म्हणून त्रिमूर्ती त्या शक्ती सहित, इच्छिती सद्गुरु सेवाव्रत, भूलोका प्रतजन्मुनिया. श्री विष्णू जैसा ज्ञानेश्वर, तैसाच दयाळनाथ दयासागर, निवृत्ती रुद्र स्वानंद भांडार, गोपाळ सखा शंकर तसा. सोपान तो विधी अवतार, तोची मल्हारी भक्त निर्धार, गोपिका तेजस्विनी अपार, चिच्छक्ती अवतार मुक्ताईक. मल्हारी विधिरूप सत्वघन, राहे काशी नगरी पावन, सावकारी धंदा करून, उदर भरण करीतसे. देणे घेणे करिता व्यवहारासी, जोडिले तेणे सद्गुरु भक्तीसी. सार्थ करी गृहस्थाश्रमासी, गुरु उपदेशासी घेऊनी. सद्गुरु मंत्राचे पुरश्चरण, गुरुभक्तिमय अखंड आराधना, तोषविला तो वैकुंठरमण, मंत्रसाधना करोनिया. काशी क्षेत्राच्या वाऱ्या 11, झाल्या श्री सद्गुरुवरा. देवनाथांचा तो शिष्य पसारा, तेणे त्या क्षेत्रा पसरला. त्यात मल्हारी तो प्रिय भक्त, जया गुरुसेवा हा परमानंद. मनी म्हणे धन्य आपुले संचित, येती समर्थ सदनासी. सद्गुरु कृपे ते पावन जीवन, निजरूपी जडले अनुसंधान. घडता सद्गुरुनाथ दर्शन, धरीत चरण मस्तकी. विनवी मल्हारी गुरुदातारा, करावेजी भवपरिहारा. सद्गुरु परात्पर परमोदारा, करुणा समुद्रा देवनाथा. नको नको या येरझारा, नको नको हा विषय पसारा. नित्य सोबत ठेवा किंकरा, सेवाचा करा घडवावी. नाथा तुझे पाहता श्रीमुख, तुटे समूळ संसार दुःख. निष्कामता लाभे अलौकिक, अपरंपार सौख्यते. तरी सर्वस्व भावे नाथार्पण, तेणे चुकेल जन्म मरण. तुझे वंदिता नित्यचरण, ब्रह्मभुवन लाभगरी. म्हणून पायी हे लोटांगण, काया वाचा मने शरण.
संरक्षावा हा अनाथ दीन, म्हणविसी दया घनदीनांचा. तेव्हा श्री फिरवुनी वरद कर, मल्हारीला म्हणती श्री गुरुवर. अजुनी तव सेवेचा काळ दूर, करू स्वीकार वेळ येता. जेव्हा घडेल तैसे कारण, आम्हीच तुझ करू पाचारण. होईल तुझी इच्छा पूर्ण, तोवर समाधान घे साधनी. नाथ मल्हारीसी या परी सांगुनी, राहती नाथ काशी लागुनी. पसरे नाथांची कीर्ती कीर्तनी, तैसी महती जनी भिक्षेसी. नाथ भिक्षा तैसे नाथ कीर्तन, घरोघरी जनगाती महिमान. कोणे एके दिनी भिक्षे कारण, नाथ फेरी गावातून निघे. गोविंद राम गोविंद गजर, हाच सांप्रदायी भिक्षा मंत्र. अखंड घोषमुखी परमपवित्र, होई अपवित्र पवित्रते. मार्गाने जाता भिक्षा मंगला, थांबे कोण्या कान्यकुब्ज गृहाला. नाथ सिद्धद्वारी उभा जाहला, म्हणे घाला भिक्षाती. त्याच वेळी घरचा ज्येष्ठ सुत, महामारीने झाला होता मृत. घरात चालला शोक आक्रांत, राम गोविंद नाथ गर्जती. प्रेता कवळून आप्तसारे, दुःखे बडवीत होती उरे. तरीही नाथजी उच्च स्वरे, मागती त्वरे भिक्षेसी. जन म्हणती साधू वेडावला, अशुभ वेळी अशुभ स्थळाला. कैसा मागतसे भिक्षेला, जननाथाला समजाविती. परी इकडे नाथ न ऐकती, तिकडे आप्तते तिरडी बांधिती. तरीही नाथ भिक्षा हट्ट धरिती, वदे निद्रिस्ता बांधिती कैसे हे. ओरडती आप्त धावती अंगावर, म्हणती येथसा प्रेत संस्कार. शास्त्रा परी तेथन भिक्षा अधिकार, निघा सत्वर येथोनी. नाथ म्हणती मेला तो गेला, तेथे काय बाधा भिक्षेला. आम्ही जाणतो फकिरी बाण्याला, याविन आम्हाला शास्त्रना. आधी आमचे भिक्षादान, मग उचला प्रेत येथुन. ऐसे नाथजी सांगती निक्षुन, परी कोणी न मानिती. श्रीनाथ वचना दुर्लक्षुन, उचलिती तिरडी आप्तगण. हाणिती हातची छडी संतापुन, प्रेतासी दोन वेळाती. तोच सजीव स्थिती तये प्रेत, झटके देई बांधल्या तिरडीत. मग खांद्यावरून ते प्रेत, आप्त ठेवित भूवरी. मग तातडी सोडिती बंधना, तो लगबग उठे वंदीनाथ चरणा. मग सांगे कथा सरवचना, कैसा सजीवपणा लाभला. म्हणे आज्ञापत्र दिले ते यमराये, मम करी ते आताही आहे. सकळ पाहती अति आश्चर्ये, वाचता नये कवणासी. नाथ म्हणती त्या विप्रपुत्रा, तूच परलोक पाहुणा इहत्रा. वाचून दाविया आज्ञापत्रा, सांगे मजकुरा सकळांसी. मग तो पुत्र अति नवलाची, आज्ञापत्रिका यमदरबाराची. सर्वांसमक्ष संपूर्ण वाची, होती चकितची नरनारी. यमराय पत्र ते 4 ओळीचे, त्यातील मजकूर ऐसा वाचे. आज्ञेपरी श्री देवनाथांचे, द्विजपुत्राचे मोचन झाले. श्री देवनाथ आज्ञा होता, श्री विष्णूसी पुसणे यमदूता. म्हणती चौगणू अति संतापता, अडविती पंथा आमुचे. घेतो हिसकावून द्विजसूत, भाले उगारुनी चवताळीत. म्हणती नाथाज्ञेवरी कवणा पुसत, सद्गुरु सत्ता समर्थती. अमुचे काहीच न मानता, जगुगणू घेऊनी आले सुता. म्हणूनी ही पत्रिका मृतहस्ता, सोडिता आम्ही देतसो. या परी यमधर्माने नाथांची, तैसीच महती जगुगणूची. वर्णिली ती अनुपमसाची, स्वयेची त्या ताम्रपत्री. चोहीकडे ते वृत्त पसरले, कनोजी पुत्रा नाथे वाचविले. जनी नाथ कीर्तीचे नगारे झडले, गाती सुरवाडे नाथ लीला. धन्य स्वयं प्रत्ययी श्री देवनाथ, संत सत्पुरुष सिद्ध अद्भुत. ऐसा हा आगळा प्रतापवंत, 4-6 गात शिणले. 18 ही वानिती श्री हनुमंत, बलदंड अतिश्री देवनाथ. प्रचंड विजयी यशवंत, काळे तोंड तेथ काळाचे. बुडता संसार सागरात, त्राता एक श्री सद्गुरुनाथ. सकळ वादळे तोच शमवीत, सांगाता एक सतत तो. म्हणूनी गुरुपदी भाव धरावा, सद्गुरु तो आपुलासा करावा. श्री गुरुनाथार्पण करावे, सर्वस्वा निश्चय धरावा मानसी. आता ऐकावा पुढील प्रसंग, पहावी सद्गुरु सत्ता अथांग.
सद्गुरूचा भक्तिभाव सुरंग, एकचित्ते अभंग सेवावा. याच मुक्कामी काशीपुरीत, नाथ कीर्ती पसरे अपरिमित. कीर्तनात दाटी होई नित्य, प्रभुत्व अद्भुत कीर्तनी. कोण्या एका कीर्तनाला, अपार जनसमुदाय लोटला. भरगच्च भरला वरचा मजला, तळमजलाही भरला चिक्कार. कीर्तन समाप्त होताची, रीख दर्शना लागली जनांची. रेटारेट चाले पुढे जाण्याची, दृष्टी नाथांची मिटलेली. जनसंभार असंख्य अनावर, यात प्रसंग घडला दारुण भयंकर. एक बालक वरून पडले भूवर, चिरडले अपार गर्दीत. कोणी एक माता माडीवर, बघत खाली बाळकडेवर. मूल उसळले आईच्या खांद्यावर, पडले भूवर सुटोनी. एकच जाहली जनहा काठी, परीन सावरली रेटारेटी. मूल पायतळी चिरडले शेवटी, मायतात रडती शोकाने. माता पिता अतिशोक विभळ, शोधिती दाटीत आपुले बाळ. देह चिरडून झाला रक्तबंबाळ, सापडे बाळ अचेतन. जनसांगती माते नाथ या जवळी, न्यावे मूल हे तत्काळी. नाथ सामर्थ्याची कीर्ती आगळी, काळगती दुबळी तेथसा. नाथजी प्रती येती मायतात, नाथ पायी ते मूल ठेवित. बघता कैसी ती घडली मात, पुसती नाथ प्रेमाने. ते सांगती मातेच्या कडेवरून, पडता गर्दीत गेले चिरडून. अमुचे फुटले ते नशीब पूर्ण, श्रीचरणी अर्पण केलेसे. मायतात रडती आक्रंदून, म्हणती द्या हो बाळा जीवदान. वात्सल्ये मायतात बेभान, करीती रुदन नाना परी. म्हणती आम्ही आलो हरिकीर्तना, तेथ कैसे ओढवले विघ्ना. कैसी देवान आली करुणा, कळले न आपणा कैसे ते. नाथ म्हणती मृत्युलोकिया, सहज मृत्यू तो जन्मा आलिया. तेथ अपमृत्यू कल्पना वाया, मोहमाया करीतसे. मृत्युलोकी जे जे उपजे, ते तो सर्व काळाचे खाजे. ज्याचे जैसे कर्म ओझे, मृत्यू सहजे त्यातया. जे जे जयाचे पूर्व संचित, तितुकीच त्याची आयु निश्चित. म्हणून देह परत्वे विधी लिखित, आयु निर्धारित वेगळी. ऐसा हा देह एक वेळ जाता, पुन्हा कदापि नये हाता. म्हणून नरजन्माची महत्ता, साधू संता जाणवे आगळी. एक वारती काच फुटता, पुन्हा एक रूप नोहे कदा. तैसा नरदेह हातचा सुटता, नये हाता पुनरपी. नित्यदेह श्री फिरतो काळ, तराया करावा देवजवळ. वेळ येताच ने तसे काळ, बांधिले सकळ मृत्यूचे. असता युगे कृत त्रेता द्वापारा, दीर्घ आयुर्मर्यादा होती नरा. परी कलियुगी आटला जीवनसरा, अत्यल्प निर्धरा आयुती. हरी कीर्तनी तो हरीच दाता, हरीच भोगता हरीच मागता. श्री हरी सर्व फळा सांगता, श्रियाळ वृत्तांता स्मरावे. राजा श्रियाळ राणी चांगुणेचा, इच्छा भोजनी केल्या संकल्पाचा. सांगती देवनाथ सोहळा सत्वाचा, म्हणती प्रभू मर्जीचा भाग हा. तैसे कुणी न मारिता मूल मेले, तया हरिकीर्तनात मरण आले. हे जाणावे पुत्रभाग्य भले, नाशवंत गेले नाशासी. इहलोकीचे सारे वैभव, घरपुत्रदारादी सुख सौष्ठव. नाशवंत असता सर्व, देहाभिमाने ममत्व नरा. म्हणून देहाभिमान त्यजावा थोर, नातर शोक सुख दुःखी घोर. पाप पुण्य शत्रुमित्रता स्वैर, द्वंद्व स्वार जीवावरी. घातकी हा वृथा देहाभिमान, जाळावा अतियत्ने पूर्ण. जावे सद्गुरुनाथा शरण, तरीच धन्य नरजन्म. नरजन्माची नवल मात, नाशवंत परी तो भाग्यवंत. येथे साधला जरी परमार्थ, पदप्राप्त हो चिरंजीवी. प्रत्येका मृत्यू हे नित्य सत्य, परिवर्तनी तोरा अमरत्वाचा निंद्य. माया मोहजनित हे आश्चर्य, दुःख अनिवार्य म्हणून हे. आप्तसोबती अनुकूलतेने, प्रतिकूल काळी कोणी न कुणाचे. सौख्य साथी सर्व दो दिवसांचे, रक्षक देहाचे कोणी ना. म्हणून शिरी फिरणारा काळ, पहावा करावा सद्गुरु जवळ. या वाचून अज्ञ जीवा प्रेमळ, स्वहित प्रतिपाळ कोणी ना. श्रीनाथ उपदेशामृत गहन, ऐकुनी होती शुद्धांतःकरण.
म्हणती नको पुत्र वा भोगधन गुरुपाया विनकाही नको. दाम्पत्याची पाहुनी शुद्धमती नाथ होती संतुष्ट चित्ती. म्हणती तुमचा पुत्र तुम्हा प्रती देण्या विनंती करू देवा. उभयही तेव्हा वदती नाथा धिक्कार असो अमुचे स्वार्था. नको आम्हासी पुत्र आता मोहांधता हो पुरे. सुपुत्र जरी कुळी उपजला तरी तो वंश उद्धारिला. अन्यथा अटळ हा घात ठरला जरी निपजला कुपुत्र. तोच वरदोक्ती वदे सद्गुरु हा पुत्र करील कुळाचा उद्धारू. पार करील तुम्हा भवसागरू तैसा हा तारू पुत्र हो. ध्रुपदधारी सेवक मंडळी धाडिली मक बिऱ्हाडी सगळी. घेऊन या पुत्र प्रेत जवळी ठेवी देवळी गाभाऱ्यात. पूर्ण भक्त कामकल्पद्रुम श्रीनाथ शक्ती ती अनुपम. कळी काळ ही हो तेथ नरम लीला अगम्यनाथांसी. जरी स्वये पूर्ण परब्रह्म तरी हरिभक्तीचे दावी महात्म्य. गाजवी भक्ती भावाचा डिमडिम आळविता सकाम देवासी. घालून देवा पुढे लोटांगण देवनाथ करीती श्रीहरिस्तवन. म्हणती हो पातक परिमार्जन द्यावे जीवन पुत्रासी. 86 कडव्यांची लावणी रचोनी विनविला शारंगपाणी. धन्य धन्य तो शीघ्र कवनी निदानीचा धनी सद्गुरु. म्हणती श्रीहरी विश्वंभरा तू धाव पाव परमोदारा. दामोदरा उपेंद्रा घे कैवारा ब्रीद गजरा आठवी. रमारमणा चालये सुखधामा येई रे पंढरीच्या हकीमा. नांदसी भीमात्री पूर्ण कामा ये आत्मा रामा अनंता. भवनदीच्या ये सवंगडिया पूर भरला दोन्ही थडिया. पैल तीरा लावी दासाया लहरीवर चढती या लहरी. अपरिमिता श्रीकृष्णा माया तिता पांडव पालका ये रे श्रीमंता. ये रे कंसादी लक्ष्मीकांता गुंतला समर्था कोठेसी. जे जे भक्तीने तुझ आळविती तयाचे पाठी उभा सांगाती. ऐसी तुझी विख्यात कीर्ती वारिसी भवभीती सर्वदा. कैसी जाहली मम विस्मृती की निद्रा तुझ लागली श्रीपती. जागरे लवकरी आळवू किती त्रिभुवनपती सर्वेशा. माझी तुझ लागीच चिंता अंत पाहसी किती आता. करुणा करा हे कमलकांता उद्धरा पतिता क्लेशहरा. गरुड वाहना झडकरी येई प्रकटे आता माझी हृदये. स्वानंदी मम वृत्ती रमावी निज सुख देई धीमंता. येई रे प्रभु देवाधिदेवा भक्त प्रिय करा वासुदेवा. जगज्जीवना मंजिरी माधवा देई रे जीवा पुत्रासी. श्रीदेवनाथ या परी हरिस्तवन करीती अखंड भाव भजन. दिवे उद्बत्त्या कर्पूर प्रज्वलन करुणी प्रेमपूर्ण आळविती. मंदिरद्वार ते बंद केले बाळकलेवर प्रभू पुढे ठेविले. गोविंदी ते ध्यान जडले चिदानंदी रमले नाथ प्रभू. आळविता नाथांनी दया उदेली हरीची मनोहर मूर्ती प्रगटली. नाथा सम्मुख उभी जाहली देवनाथ खाली दंडवत. भगवंते भक्तभावे कवळिला म्हणे नाथा हा कही कशाला. नाथ म्हणती ज्ञान तुझे तुला काय मजला पुसीतोसी. हरिभक्ती जागरण धर्मस्थापन हेच मम जीवना कारण. तेथ असो तव लीला वरदान बाळ सचेतन करावे. श्रीनाथासी प्रेमे कुरुवाळन तथास्तु वदे जगदात्मजीवन. अंतर्धान पावला कृष्ण जनार्दन बाळ उठून बैसले. बाळ मागे पाणी पिण्यासी नाथजी करविती जलपानासी. जय जय कारुन पुनश्च हरिसी करीती श्रीचरणासी वंदन. भगवंत पावले अंतर्धान मूल देती मग माते लागून. मायतात ती विस्मित होऊन घट्ट गुरुचरण धरिती ते. विनविती मायतात नाथांप्रत गुंतवुनी आम्हा पुत्र प्रपंचात. त्यागू नका हे सद्गुरुनाथ भवसागरात तारावे. निज भक्ताचे सर्व मनोरथ पुरविसी सद्गुरु तूची सार्थ. हे नाथांचे बिरुदव्रत निश्चितार्थ सांभाळावे. आम्ही न जाणो युक्तायुक्तता स्थिती न पाहे भक्तिभावता. अंगीकार करी अंकी खेळविता भक्तवत्सलता ब्रीद तव. जो सर्वदा नाम रूपातीत वेदाही न कळे स्वरूप अंत. तो सद्गुरु रूपे अवतरत पुरवीत भक्त संकल्पा. काळांतरी ही जेन ढळे
काळाही जे ना कळे, घडे ना पालटे ना चळे, बळे ते ठाव चुकेना, यमदंड तो यमाचाही, सद्गुरु पुढती मोडून जाई, इतर संकटांचा पाडकाई, सद्गुरु पायी लागता, साधनांचे साध्य सद्गुरुपद, मरणाचेच मरण सद्गुरुनाथ, अमृताचे अमृत सद्गुरु तीर्थ, श्रद्धा सत्य दृढ असो, श्री सद्गुरुसी वर्णावे तुके थोडे, म्हणून बळावे मूळ कथेकडे, त्या माय पित्याचे निवारी साकडे, पुरवी कोडे कौतुक, ऐकुनी उभयतांची प्रार्थना, तथास्तु वदे श्री गुरुराणा, परी सखेद वदती कलिकारणा, विघ्ने नाना हरिभजनी, आम्हासाठी भगवंतासी कष्ट, होणे न वाटे मनासी इष्ट, म्हणून आजपासोनी कीर्तन अनिष्ट, समजून अरिष्ट टाळणे, अमुची प्रतिज्ञा रेख दगडावरची, नव्हे ती सप्रेम वा द्वेषाची, कोणत्याही कारणी भंग होताची, ठरेल अंतची आमुचा, या परी निजधाम गमन वाच्यता, करी स्वमुखेची नाथ त्राता, तेणे दुःखली जिव्हाळ्याची सरदयता, जडली चिंता अनेका, कीर्तनाच्या ऐशा प्रतिज्ञेनंतर, काही काळ लोटला सुखकर, गंगा स्नान विश्वेश्वर दर्शन निरंतर, नाथ विहार हो स्वानंदी, तेजो भास्कर जणू अतिप्रखर, योगियांत शोभे योगेश्वर, तैसा नाथ केसरी भवगजहर, वास्तव्ये काशी क्षेत्रभूषवी, भवभयांतक श्री सांब सदाशिव, प्रगटुनी नरतनूधर स्वयमेव, भक्तिधर्मा जागवी अभिनव, दावी स्वानुभव जनासी, काशी क्षेत्री ऐसा अतिसुखाचा, काळ चालला होता नाथांचा, तोच मुद्रांकित लखोटा शिंद्यांचा, आला निमंत्रणाचा नाथांसी, राजदूत प्रथम गेले सुरजिसी, तेथ भेटले स्वामी दयाळासी, दयाळनाथ तया काशी क्षेत्रासी, पाठविती पत्यासी देवनी, उघडिले पत्र ते नाथरावे, निमंत्रण शिंद्यांचे हो सद्भावे, श्रीरामनवमी उत्सवास्तवे, उपस्थित असावे नाथांनी, मजकूर होता श्री भक्तभूषणा, षड्गुणैश्वर्या संपन्ना, जगद्गुरो श्री देवनाथा पावना, विश्वी भक्तभूषणा विख्याता, श्रीनाथ पट्टगादी श्री क्षेत्र, सुरजी अंजन गाव पवित्र, साष्टांग वंदितो अत्यादर, शिंदे दौलती पामरहा, तव कृपेची महानगर वस्ती, ग्वाल्हेर राजधानी शिंद्यांची ती, तेथ राम जन्मोत्सव भव्य अति, भावा हौसती उदेली, अपुले चरणरज लागावे, आगमने मनोरथ पूर्ण करावे, अपुले उपस्थितीने कृपा भावे, सिद्धिसी न्यावे कार्य हे, तरी मम विनवणी ऐकावी, भवभयहरणा दया करावी, यावे प्रेमे श्रीराम जन्मोत्सवी, मनीषा पुरवावी गुरुनाथा, कळावे हे विज्ञापना, इच्छा पुरवावी जगज्जीवना, दोष व्हावे या बालक अज्ञाना, दीन समाधाना द्यावे जी, जगदोद्धारक श्री देवनाथ, पत्रिकाती सप्रेम वाचित, लिहोनिया पत्रोत्तरासी देत, स्वहस्ताक्षरात राजिया, दौलतराया नृपा प्रेमळ प्रार्थना, पावली तवती आम्हा कारणा, परी अमुचे येणे शक्य दिसेना, करीतो शुभचिंतना प्रभुवदी, येथूनचा आशीर्वाद देतो कार्य उत्तम होईल प्रभु कृपया, चिंता न करावी नृपराया, मम निरुपाया जाणावे, ऐसे श्रीनाथांचे पत्रोत्तर, घेऊनी येती सांडणी स्वार, ग्वाल्हेर नृपा मग मुजरे वार, पत्र ते स्वार अर्पिती, ऐसी अगाधनाथ चरित्र कथा, संदेह न धरावा तेथ सर्वथा, असो अव्यभिचारी विमल श्रद्धा, चरणी माथा अखंडतो, दिवस उजाडावा तो गुरुकृपेचा, बोल स्फुरावा तो गुरुस्तवनाचा, कर्म पसारा भावा परोपकाराचा, विसर विषयांचा भावा प्रेमात, कृपाळूपणे लेकुरास, न विसंबे माऊली धरी करास, मनोहरनाथा धरुनी पदरास, चालवी बहुवसली लेने, गुरुधन्याचे मागे फिरता फिरता, मूर्खा परी काही बरळता, सुंदर सुरस कथे कृतकृत्यता, एरवी कोण पुसता आम्हासी, श्री हनुमंताचा अवतार, श्री देवनाथा धनी दातार, त्याचे चिंतनी उद्धार, निरंतर सुख स्वानंद, स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी, अपवित्रा पवित्र करी,
सुखकर गुरुभक्ता इह परत्री सप्तविंशतितरङ्गगौडः इति श्रीमनोहरनाथविरचितायां श्रीदेवनाथलीलालहर्यां सप्तविंशतितरङ्गः श्रीगुरुनाथार्पणमस्तु। सद्गुरुनाथ महाराज की जय।